नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीकांत सपकाळ. आपण बुद्धिमत्ता हा विषय पाहणार आहोत. यामध्ये आपण पहिलं जे भाग पाहणार आहोत तो पाहणार आहोत नंबर सिरीजचा भाग. कोणता पण पेपर म्हटला, कोणती पण एक्झाम जर आपण द्यायला गेलो तर त्यामध्ये आपल्याला नंबर सिरीजचे हे वेगवेगळ्या लेवलचे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. तर ते प्रश्न आपण पाहणार आहोत. नंबर सिरीज याचा भाग 1. पहा, लक्ष द्या. नंबर सिरीजचा पाहण्याच्या आधी थोडंफार बेसिक माहिती असणे खूप महत्त्वाचं आहे, कारण की प्रश्न कसा बनतो हा आपल्यासाठी महत्त्व आहे. पहा, लक्ष द्या. जे काही नंबर सिरीजचे प्रश्न दिले असतात त्यामध्ये सर्वाधिक जर का प्रश्न येत असेल तर तो फरकावर पाहायला मिळतो. दोन संख्यामध्ये जास्तीत जास्त फरकाचे प्रश्न आपल्याला पाहायला भेटतात, किंवा कधी कधी फरकाचा फरक आपल्याला फरकाचा फरक सुद्धा कळावा लागतो. त्यानंतर दिलेली संख्या ही समसंख्या आहे का, दिलेली संख्या ही विषम संख्या आहे का, त्यानंतर दिलेली संख्या ही मूळ संख्या आहे का, आणि मूळ संख्यांचा बरेचदा फरक दिलेला राहतो. त्यानंतर ती संख्या वर्ग आहे का, ती संख्या घन आहे का, किंवा ती संख्या वर्ग घन आहे किंवा घन वर्ग आहे. अशा प्रकारे आपल्याला या सर्व गोष्टींचा विचार करून नंबर सिरीजचे प्रश्न सोडवावे लागतात. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जर का नंबर सिरीजचे प्रश्न सोडवता तर त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 1 ते 30 पर्यंतचे वर्ग, 1 ते 15 पर्यंतचे घन, आणि विशेष म्हणजे मूळ संख्या, या सर्व गोष्टी महत्त्वाचं माहिती असणे आवश्यक आहे. आता मूळ संख्या जर आपण म्हटलं तर जास्तीत जास्त वेळा मूळ संख्यावर प्रश्न आपल्याला पाहायला भेटतात. तर लक्ष द्या, काही उदाहरणं घेऊ आपण, आणि विशेष दिलेलं एक्झाम्पल पाहिल्याबरोबर आपल्या मनामध्ये प्रश्न आला पाहिजे की फरक आहे का, सम आहे का, विषम आहे का, मूळ आहे का. त्यामुळे आपण प्रश्न लवकर सोडवू शकतो. जसा पहा, समजा आता पहिला प्रश्न, बेसिक प्रश्न घेऊ आजच्या भागामध्ये जेणेकरून तुम्हाला समजतील. पहा, प्रश्न पहिला, जर का आपण असं म्हटलं की 1, 4, 9, 16 आणि समोरची संख्या ओळखा, तर पटकन तुम्ही सांगू शकता की दिलेल्या संख्या ह्या ज्या आहेत हे वर्ग संख्या आहे, आणि म्हणून याचं उत्तर काय येईल, 25. कारण हा 1 चा वर्ग, 2 चा वर्ग, 3 चा वर्ग, 4 चा वर्ग आणि 5 चा वर्ग. याचा अर्थ असा प्रश्न पेपरला येणार नाही, फक्त आपण त्याचं बेसिक समजून घेत आहोत, त्याकडे लक्ष द्या. दुसरा प्रश्न, समजा आपण जर म्हटलं 1, 8, 64, समोरची संख्या काढा. मग यामध्ये 1, 8, 27, 64 हे पाहिल्याबरोबर आपल्या लक्षात येते की दिलेल्या ज्या संख्या आहेत ह्या घन संख्या आहेत. 1 चा घन, 2 चा घन, 3 चा घन, 4 चा घन म्हणजे 5 चा घन हा काय येईल आपला 125. आणि आपल्याला याचं जे कारण असेल ते कारण काय असेल, घन संख्या. त्यानंतर समोरचा प्रश्न आपल्याला येईल, लक्ष द्या. यामध्ये जर या संख्येला आपण जर का बारकाईनं पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की ह्या संख्या, एक तर हे वर्गही आहे आणि घनही आहे, 2 हे घन आहे म्हणजे हा जो आहे हा 2 चा घन आहे, 9 जे दिसतो हा 3 चा वर्ग आहे, 4 जो आहे हा 4 चा घन आहे, आणि हा जो 1 आहे याचा अर्थ वर्ग घन ही सिरीज चालू आहे. म्हणजे 1 चा वर्ग 1, 2 चा घन 8, 3 चा वर्ग 9, 4 चा घन 64. सहज सांगू शकतो की येणाऱ्या संख्या जो आहे तो 5 असेल आणि त्याचा वर्ग म्हणजे आपलं उत्तर असेल. म्हणजे उत्तर किती झालं त्याचं, 25. त्यानंतर समोरचा प्रश्न, 2, 3, 5, 7 आणि समोरची संख्या आपल्याला काढायची आहे. असं जर उदाहरण पेपरमध्ये आलं तर आपण काही जण थोडा पण विचार न करता डायरेक्ट उत्तर 9 क्लिक करतात. आता यामध्ये जर विचार केला तर या 9 कसं केलं, कारण या 3 आणि 2 न फरक पडला, 5 आणि 2 7, 7 आणि 2 9, लगेच सांगतात 2, 3, 5, 7, 9. पण याला कारण काय द्यावं हा महत्वाचा विषय आहे. कारण की 2 आणि 3 मध्ये जो फरक आहे तो 3 आणि 5 मध्ये आहे का, तर निश्चितच नाही. याचा अर्थ हे जर आपण पाहिलं तर असं लक्षात येते की ह्या ज्या संख्या ह्या मूळ संख्या आहेत, क्रमवार मूळ संख्या आलेल्या आहेत. म्हणजे आपण याला 2, 3, 5, 7, 11 म्हणजे आपलं उत्तर असेल 11. म्हणजे मी जे हे तुम्हाला 3 गोष्टी सांगितल्या त्या आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. त्यानंतर जर आपण 5 नंबरचा प्रश्न जर पाहिला, समजा लक्ष द्या, प्रश्न तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सोडवू शकता, त्याचे वेगवेगळे कारण असू शकतात. फक्त प्रत्येक संख्यामध्ये, दोन संख्यामध्ये त्याचा फरक जो आहे त्याचं जे कारण आहे ते कारण आपल्याला
शोधता आलं पाहिजे. आता संख्या जर आपण पाहिली तर असं लक्षात येते की या संख्येमध्ये 5चा फरक आहे, या संख्येमध्ये 5चा फरक आहे, या संख्येमध्ये 10चा फरक आहे. आता काही जण म्हणतील इथं 5चा आहे, इथं 5चा आहे, 2 वेळा 5 5चा आले म्हणून इथं पण आपण 10चा फरक घेऊ आणि उत्तर किती लिहू? 35 लिहू. उत्तर किती लिहू आपण? 35 लिहू. कारण हे जे उत्तर आहे हे चुकलेलं नाहीये, परंतु याच्या व्यतिरिक्त आणखी जर याच्याकडे आपण पाहिलं तर असं लक्षात येते की 5 आणि 10 15, 15 आणि 10 25 आणि 25 आणि 15 40, म्हणजे याचं उत्तर किती असेल? 40. आणि लक्षात ठेवा दोन पैकी दोन्हीच्या दोन्ही ऑप्शन पेपरला राहणार नाही, आपल्याला फक्त त्याच्यामधला संबंध शोधायचा असतो आणि अशा प्रकारे आपण त्याचे उत्तर लिहू शकतो. नंबर सिरीजच्या प्रश्नामध्ये उद्या याच्यापेक्षा चांगले आणखी थोडेसे लेवलचे प्रश्न आपण घेऊ आणि यामध्ये महत्त्वाचं लक्षात ठेवा की नंबर सिरीजचा कोणताही प्रश्न आल्यानंतर ती संख्या सम आहे का, विषम आहे का, फरक आहे का, फरकाचा फरक आहे का, मूळ संख्या आहे का. नवीन एखाद्या लेक्चरमध्ये मी संपूर्ण तुम्हाला संख्याज्ञान सांगेल, सम कोणत्या, विषम कोणत्या, मूळ कोणत्या, या सर्व संख्यांचा अभ्यास आपण तेव्हा पाहू. परंतु सध्या तरी तुम्ही ह्या गोष्टी क्लिअर करून ठेवा. ठीक आहे. तर आज आपण नंबर सिरीजचा हा पहिला भाग घेतलेला आहे. आता बुद्धिमत्ता सुद्धा आपण आपले जसे गणिताचे लेक्चर होतात तसे बुद्धिमत्ते सुद्धा लेक्चर आपण अपलोड करत जाऊ. आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलंच आहे. माझं असं म्हणणं आहे बेल आयकॉन तुम्ही नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन जे व्हिडिओ आपण टाकू ते अपलोड होईल. आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर माझ्या नंबरवर तुम्ही नक्कीच व्हॉट्सअप करा, तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं समाधान होईल.